पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीकडून राजश्री संजय जैत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। या भागातील तमाम जनतेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवून येथील मक्तेदारी आणि दडपशाही बाजूला करणार असल्याचं बाजार समिती संचालक अनुराग जैत यांनी सांगितलं आहे। नमस्कार, मी अनुराग संजय जैत, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड। पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या मातोश्री सौभाग्यवती राजश्रीताई संजय जैत यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। वारंवार आमच्या विरोधकांकडून टीका होत असताना त्यांनी सांगितलं की यांचं तालुक्यामध्ये असणारं योगदान काय, त्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो। 2009 सालापासून राजकीय प्रवासामध्ये सातत्याने समाजामध्ये काम करण्याची संधी आम्हाला मिळाली। त्या माध्यमातून चाकण नगर परिषदेसाठी केलेलं योगदान असेल, राजगुरुनगर नगर परिषदेसाठी केलेलं योगदान असेल, गजानन महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे सहकारी मित्र निलेश कड असतील, आम्ही त्या दोनही नगर परिषदेसाठी अतोनात प्रयत्न तेव्हापासून केले आणि ते यशस्वी पण करून दाखवले। त्या माध्यमातून अनेक कामं देखील या ठिकाणी केलेली आहे। शासकीय रुग्णालय असेल, अशा विविध प्रकारचे प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून ओढून आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। या माध्यमातून विरोधकांना आवर्जून सांगेल, तुम्ही जशी वारंवार भूमिका बदलताय त्या पद्धतीची भूमिका आम्ही कदापि बदललेली नाहीये। आम्ही आजही महाविकास आघाडी सोबतच आहोत। या माध्यमातून तुमचं 2009ची भूमिका आमच्या समोर आलेली आहे। 2009 मध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या भूमिका तुमच्या पुस्तकातून मांडलेल्या आहेत, या ठिकाणी तुम्ही आदरणीय कलमाडी साहेबांच्या प्रस्तावाला विरोध केला। त्या ठिकाणी जैविक पार्क या ठिकाणी होत होतं, त्या पार्कला तुम्ही विरोध केला। ज्या MIDCला तुम्ही विरोध करत होता, त्याच MIDCच्या माध्यमातून CSRच्या माध्यमातून तुमची ग्रामपंचायत असेल, तुमची शाळा असेल, याचा विकास केला। तुमच्या खाजगी संस्थांचा विकास केला। या माध्यमातून तुम्ही MIDCला आज विरोध करत होते। धरणाच्या अनेक पाणी पुरवठा योजना तुम्ही 2009च्या पुस्तकामध्ये छापल्या। आतापर्यंत मला वाटतं त्याच्यातली एकही योजना आता व्यवस्थित कार्यान्वित नाहीये। तुम्ही नव्यानं शब्द देताय, तळवड्याला पाणी पुरवठा योजना सांगताय। 2009 पासून तुम्ही ती योजना अजूनही प्रस्तावित आहे। आतापर्यंत तुम्ही जेवढ्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलंय ते सत्ताधारी पक्षामध्ये काम केलेलं आहे। आजही तुम्ही सत्ताधारी पक्षामधून दुसऱ्या सत्ताधारी पक्षामध्ये जात असताना तुम्ही विकासाची गोष्टी जनतेला सांगताय, परंतु आतापर्यंत तुम्ही सत्तेमध्ये असताना किती विकास केला, कशा पद्धतीने विकास केला, याची जाणीव जनतेला या ठिकाणी आहे। आणि मला खात्री आहे ही जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कुठलंही चांगलं काम करताना सर्वप्रथम आपण ग्रामदेवतेचं दर्शन घेतो। ते दर्शन घेत असताना त्याही गोष्टीचा यांनी चुकीचा प्रोपगंडा केला, त्याची चुकीची बातमी त्या ठिकाणी प्रसारित केली आणि त्या माध्यमातून फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम ते या ठिकाणी करतायत आणि त्यांचा हा हातखंडा आहे। वारंवार चुकीच्या पद्धतीने सर्व बातम्या पसराव्यात, त्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करावी, अशाच पद्धतीची दिशाभूल ते वारंवार लोकांची करतायत। या माध्यमातून त्यांच्या बदलणाऱ्या भूमिका आपण पाहिलेल्या आहेत। त्या भूमिका कशासाठी बदलायच्या, तर त्या भूमिकेतून सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा मिळवायचा, हा त्यांचा जो धंदा आहे। खरं तर या धंद्याच्या पाठीमागं आजपर्यंत त्यांनी अनेक माया कमावली। आपण पाहिलं, आमचं कुठेही भामा खोऱ्यामध्ये रिसॉर्ट नाही, आमचं कुठेही भामा खोऱ्यामध्ये फार्म हाऊस नाही। यांचे जर पाहिले तर धरणाच्या ह्याही कडेला त्याही कडेला 2-2 कडेला यांच्या कुटुंबाचं फार्म हाऊस आहे, यांचं रिसॉर्ट आहे। आता नव्याने कुठं वांद्रेला जागा घेतलेली आहे, त्याही ठिकाणी यांचं फार्म हाऊस होणार आहे। अशा पद्धतीचा हा नेता आहे। लोकांची दिशाभूल करायची, आमच्यावरती आरोप करायचे की पैशावाला उमेदवार। कुठल्याही पैशाचा आव आम्ही आतापर्यंत जनतेला दाखवलेला नाहीये। जनतेलाही माहिती आहे आमच्या पेक्षा यांच्याकडे अधिक संपत्ती आहे, अधिक माया आहे। हे जे म्हणतायत की प्रतिज्ञापत्रामध्ये दिसून येईल, नक्कीच त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्रामध्ये सगळ्यांची संपत्ती दिसून येईल। तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबियांची त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्ती दाखवा। आम्ही आमच्या कुटुंबाची संपत्ती प्रतिज्ञापत्रात दाखवतो। लोकांनाही देखील कळू द्या कुणाची संपत्ती कुणापेक्षा जास्त आहे। यांनी या सत्तेच्या राजकारणातून अनेक काळे धंदे केले, या माध्यमातून मुरुम चोरी केली, या माध्यमातून यांचा भाऊ खऱ्या अर्थानं फोटोग्राफीचा धंदा करत होता। आज या भावाकडे
अनेक हजारो संख्येने कामगार काम करता येते अशी माहिती मला मिळालेली आहे। यांच्याकडे अनेक गाड्या या कंपनीमध्ये ठेकेदार आहेत, अनेक गाड्या ह्या भाडे तत्वावरती चालत आहेत। अशा पद्धतीची माया यांनी कमवलेली आहे। हे जे म्हणतायत की आपण गरीब उमेदवार आहे, हे जर काही लोकांना माहीत नाही असं तुम्ही समजू नका। जनता ही खरोखर सुज्ञ आहे। तुम्ही जे आव आणताय हे आव आणण्याचं काम कृपया बंद करा। तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबावरती आरोप करताय। कष्टातून मोठे झालेला आम्ही परिवार आहे। आमच्या मातोश्रीवरती देखील तुम्ही आरोप करताय। तिच्या एक माझ्या पाठीमागे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत। सावित्रीबाईंनी आतापर्यंत महिलांना सक्षमीकरणाचं काम केलं, त्या माध्यमातून अनेक महिला आज चांगल्या पद्धतीने समाजामध्ये काम करतायत। त्यापैकी माझ्या मातोश्री आज समाजामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे, आज समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत। आणि अशा माझ्या या मातृतुल्य व्यक्तिमत्वावरती तुम्ही देखील चुकीच्या पद्धतीने एकेरी शब्दामध्ये वक्तव्य करताय, हे खरोखर निंदनीय आहे। या पद्धतीने मी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांना सांगेल, ही यांची 2009ची भूमिका। आज या भूमिकेमध्ये वारंवार यांनी बदल केला। भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपमध्ये गेले। तुमच्या या भूमिकेवरती टीका करण्याचं काम त्यांनी त्यांच्या पुस्तकामधून केलं। जसं ही भूमिका राष्ट्रवादीची म्हणून केली, त्या माध्यमातून भाजपमध्ये गेल्याच्या नंतर देखील पुस्तक तयार केलं, त्यामध्ये देखील या भूमिकेवरती टीका टिप्पणी करण्याचं काम त्यांनी केलं। अशा भूमिका वारंवार बदलणारे हे जे काही नेते आहेत, आज परत स्वगृही आल्याची या ठिकाणी बातमी काल आज कानावरती आलेली आहे। नक्की आम्ही त्याचं स्वागत करेल, परंतु अजितदादांना आम्ही सांगू इच्छितो की हे जे काही नेते आहेत हे अवसानघातकी नेते आहेत। यांचा अवसानघातकीपणा संपूर्ण तालुक्याने पाहिलेला आहे। यांनी आतापर्यंत अनेक खासदारांना फसवलेलं आहे, अनेक आमदारांना फसवलेलं आहे। संपूर्ण तालुक्यातील जनता यांच्या फसवेगिरीला कंटाळलेली आहे आणि निश्चित पाईट आंबेठाण गटाच्या सर्व मंडळींनी, सर्व मतदारांनी निश्चय केलेला आहे की यांना यांची खरोखर जागा ही दाखवणार आहेत आणि ती येत्या काळामध्ये जागा दाखवल्याची आपल्याला दिसून येईल। यांचा खोटेपणा एवढा आहे, हे आता महिलांवरती दबाव टाकून खोट्या प्रतिक्रिया देखील घ्यायचं काम यांच्या माध्यमातून होतंय। ज्या महिलांनी यापूर्वी आम्हाला चांगल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्यात त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांच्या चुकीच्या प्रतिक्रिया घेण्याचं काम यांचे कार्यकर्ते या ठिकाणी करताना दिसत आहेत।